नागपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसानं जोरदार हजेरी लावली। नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे उन्हाळी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नागपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी दमदार पावसाने जे आहे ते हजेरी लावलेली आपण दृश्यांमध्ये जर पाहाल तर मी सध्याला जे आहे ते बर्डी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहाल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते पावसाने जे आहे ते सुरुवात केलेली आहे। एकूणच संपूर्ण रस्त्यावरती जे आहे ते पाणी साचलं गेलेलं आहे आणि आपण पाहू शकतो की दुचाकीवरती लोक जे आहे ते त्यांना पावसामध्ये वाहन चालवताना त्रास देखील होताना या ठिकाणी दृश्यांमध्ये दिसून येत आहे। एकूणच आज हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये जे आहे ते वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडासह पावसाचा इशारा दिलेला होता आणि सकाळपासूनच जे आहे ते वातावरणामध्ये गारवा नागपूर शहरामध्ये एकूणच दिसून आला। दिवसभर ढगाळ वातावरण जे आहे ते नागपूर शहरामध्ये पाहायला मिळालं। मात्र आता सद्यस्थितीत जर पाहायला गेलं तर दमदार अशी पावसाने जे आहे ते हजेरी लावलेली आहे आणि चांगला पाऊस जो आहे तो नागपूर शहरामध्ये पडतो आहे। एकूणच आपण पाहिलं सलग तिसरा दिवस आहे नागपूर शहरामध्ये जे आहे ते पाऊस जो आहे तो सतत सुरूच आहे आणि या पावसामुळे ग्रामीण भागामध्ये जे आहे ते जी उन्हाळी पिकं लावलेली आहे त्या उन्हाळी पिकाला जे आहे ते मोठा फटका बसताना या ठिकाणी दिसतोय। मात्र नागपूर शहरात सुरू असलेल्या या पावसामुळे एकूणच वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला असल्याने नागरिकांकडून समाधान देखील व्यक्त केलं जात आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।